आज आपल्या विद्यालयामध्ये आपण ज्या एका अनोख्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात, सर्व विद्यार्थी मित्रांना एक मी प्रश्न विचारतो की आजचं जे आपल्या वर्गातील वातावरण आहे ते पूर्वीपेक्षा कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटतंय. आपल्या वर्गामध्ये एक सुविचार इथे लिहिलेला आहे, निरोगी मुले ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. आणि हे विधान आपल्या विद्यालयामध्ये आलेले जे काही पाहुणे होते ते म्हणजे सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्टचे मेंबर, त्यांनी या ठिकाणी आपल्या विद्यालयातील सर्व समस्या पाहिली गेली. अतिशय कमी उंचीवर असलेल्या छतामुळे विद्यार्थ्यांना वर्गात अध्यापन करताना खूप गरम होत असतं, याची त्यांना कल्पना आली. आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं कसं राहता येईल यासाठी त्यांनी आता इथून चालू होणारा थंडीचा मोसम असेल, त्यानंतर येणारा उन्हाळा असेल, त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विद्यार्थ्याला वर्गात जास्त उष्णता सहन होणार नाही हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी आपल्या शाळेमधील तीनही वर्गातील वर्गखोल्यांना छताखालोखाल असणारं सिलिंगचं काम केलं गेलं की जेणेकरून वर्गामधील विद्यार्थी पूर्ण शाळेच्या वेळेमध्ये तो आनंदी आणि प्रसन्न वातावरणात राहिला पाहिजे. खरोखरच ह्या तुम्हाला आनंदी राहण्यामध्येच देणाऱ्याचे खऱ्या अर्थानं धन्यवाद आहेत. आणि तुम्ही आनंदी राहाल ह्या त्यांच्यापर्यंतच्या त्या शुभेच्छा आहेत. आपण सर्वजण एकदा विद्या विकास ट्रस्ट दादर आणि राजेंद्र कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबई यांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजून सर्वांनी त्याचबरोबर विशेष जे सहकार्य लाभलं गेलं त्या आदरणीय माननीय उज्ज्वला पवार मॅडम असतील, त्याचबरोबर ज्यांच्या योगदानातून हे काम झालं ते माननीय श्री राजेंद्र ललई साहेब यांचं सुद्धा मी पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीने शतशः ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हा ऋणनिर्देश कार्यक्रम संपला असं जाईल.